केल्यानंतर दमानिया आक्रमक. सतीश भोसले पैसे मोजताना आणि उधळतानाचाही व्हिडिओ दमानियांकडून ट्विट. वाढत्या गुंडगिरीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी आज अधिवेशनात बोलावं, अन्यथा उद्या विधिमंडळाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करणार, अंजली दमानियांचा इशारा. घाटकोपरची भाषा गुजराती. मुंबईमध्ये येणाऱ्यानं मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधक आक्रमक. महाराष्ट्रात आता नवे अनाजीपंत आणि औरंगजेब तयार झालेत. भैयाजी जोशींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची टीका. राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. भैयाजी जोशींकडून मराठीचा अपमान नाही, काही लोक राजकारण करतात, त्यांनी आता राजकारण थांबवावं. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. जोशीबुवांनी काड्या करू नयेत. भाजप विधानाशी सहमत आहे का? राज ठाकरे यांचा सवाल. तर जोशींचं वक्तव्य ऐकलं नाही, मात्र महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं फडणवीसांचं उत्तर. मुंबईची भाषा मराठीच, पण माझ्या विधानाचा गैरसमज झाला. वादानंतर भैयाजी जोशी यांची सारवासारव. मुंबईमध्ये बहुभाषिक लोक असून भाषेमुळे कधीच प्रश्न निर्माण न झाल्याचाही दावा. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे तिन्ही आमदार आक्रमक. पालकमंत्रीपदाचा वाद सुटला नाही तर डीपीडीसी होऊ न देण्याचा पवित्रा. तटकरेंनी हट्ट सोडावा, अन्यथा रायगड पॅटर्न राबवण्याचा देखील इशारा. रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होईल, काळजी करू नका. आमदार भरत गोगावले यांच्याकडून विश्वास व्यक्त.